श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं आणि दत्तभक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हालाही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जाग येते का किंवा येत नाही? मग ती येते तर ती का येत असेल? याच्या मागचं कधी तुम्ही लॉजिक ऐकलंयत का? किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहेत का? नसेल केला तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. उपयुक्त माहिती आहे, तुमच्याचसाठी आहे. पहाटे 3च्या सुमाराला जर तुम्हाला जाग येत असेल तर ही साधारण गोष्ट नाहीये. असंही असू शकतं की तुमच्यासोबत ज्या घटना घडतायत त्या देवी संकेत असू शकतात. बघा, घरात जर काही वाजलं असेल किंवा तुम्हाला काहीतरी जाणवलं असेल, पण बघा, जर काही न करता तर तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावरती जर रोज तुम्हाला जाग येत असेल तर ही साधी गोष्ट नाही. मग आता यासंबंधी काय माहिती आहे ते आपण अवश्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रात्रीची एक झोप झाल्यानंतर काही वेळा पहाटे किंवा मध्यरात्री आपल्याला जाग येते. काही वेळा अचानक एखादं स्वप्न पडून किंवा काही आवाजामुळे आपली झोप मोडते. आणि कधीतरी असंही होत असेल आपल्यासोबत की त्यामागे सामान्य कारण असू शकतात. मात्र ठराविक वेळ किंवा ठराविक प्रहरामध्ये तुम्हाला जर जाग येत असेल तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आपली जी जुनी पिढी होती, जे जुने लोक होते, तर त्या जुन्या काळामध्ये लोक भल्या पहाटे उठत असत. ऋषीमुनी वगैरे ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांची सगळी कामे आटोपत असत. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? आता हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. कदाचित काही सेवेकऱ्यांना माहितीही असेल आणि तो माहिती असायलाच पाहिजे. मग आता ब्रह्ममुहूर्त हा कधी असतो? तर सकाळी 3 ते 5 वाजेपर्यंतचा कालावधी म्हणजेच हा ब्रह्ममुहूर्ताचा असतो. मग आता हा कालावधी देवी देवतांचा कालावधी समजला जातो. आणि सृष्टीतही नीरव शांतता अशी पसरलेली असते. आपण बघतो सकाळच्या वेळेला खूप शांतता असते, खूप चित्त एकाग्र असतं. म्हणजे आपल्याला कधीतरी जाणवतं की आपण कदाचित जर उठलो एखाद्या वेळेला आणि आपण जर बाहेर डोकावून बघितलं, खूप अगदी खरंच खूप शांतता असते. सध्याची आपली जी जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे. आपला झोपण्याचा टाईम, आपला उठण्याचा टाईम, ह्या सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. खूप काळानुसार सगळं जे काही आहे ते खूप बदललेलं आहे. पण आपली जी जुनी लोकं होती ती त्यांच्या वेळेतच उठायची. म्हणजेच काय, की ज्या वेळेला आपले देवी देवता लोक ज्या वेळेला भ्रमंती करत असायचे, म्हणजेच कोणत्या वेळेला तर ब्रह्ममुहूर्तावरती त्यांची भ्रमंती सुरू असायची. त्याच वेळेला जुनी लोकं भल्या पहाटे उठून त्यांची कामं करत असायची. मात्र काही लोकांना सातत्याने ब्रह्ममुहूर्तावर जाग येते. तसं घडत असेल तर ते दैवी संकेत असू शकतात. आता तुम्हाला काही सांगण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठीही असू शकतं किंवा हे तुमच्यासोबत घडू शकत असेल. पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत जर तुम्हाला नेहमी जाग येत असेल तर उठून तुमच्या नक्कीच इष्टदेवतेची पूजा करा. त्यांचं नामस्मरण घ्या. जिथं कुठे तुम्ही असाल, म्हणजे अंथरुणातून पडल्या पडल्या जरी तुम्हाला जाग आली ब्रह्ममुहूर्तावरती, तर नक्कीच तुमच्या हातावरती बघा आणि तुमच्या इष्टदेवतेचं नक्कीच स्मरण करा. आणि त्याच वेळेला त्या इष्टदेवतेला धन्यवाद म्हणायला अजिबात विसरू नका. कमीत कमी 3 वेळा तरी म्हणण्याचा प्रयत्न करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात, नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा. सकाळी उठल्या उठल्या जरी हा प्रयोग केला तरी खूप फायदेशीर आहेत. अंथरुणातच उठल्या उठल्या आपल्या दोघी हातांमध्ये बघायचं, हातांवर बघायचं, कराग्रे वसती लक्ष्मी हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या इष्टदेवतेला धन्यवाद द्यायचा आहे की मला हा जो जीव तुम्ही या सृष्टीवरती निर्माण केलेला आहे माझा, यासाठी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. आणि मला ज्या काही गोष्टी मला तुमच्याकडून मिळालेल्या आहेत त्यासाठीही मी तुमचा खूप ऋणी आहे. तर त्या भगवंताला थँक्यू म्हटलंच पाहिजे, धन्यवाद म्हटलंच पाहिजे. तर
हे केल्यानंतर अशा काही ज्या शक्ती आहेत की त्या तुमची वाट बघत असतात की ही व्यक्ती ह्या व्यक्तीला ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत आहेत. मग आता त्या व्यक्तीचा आणि इष्टदेवतेचा काय संबंध असू शकतो? नक्कीच असू शकतो. कारण का? तर आपले देवी देवता ही आपली वाट बघत असतात की माझा जो सेवक आहे तो ह्या वेळेला जर माझी पूजा करेल तर मला किती प्रसन्न वाटेल, आणि आपला जर इष्टदेव प्रसन्न असेल तर आपल्यालाही नक्कीच पॉझिटिव्हिटी आपल्या घरात जाणवत असते. हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताला खूप विशेष महत्व आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ. काही काळात शरीरात नवी ऊर्जा असते, उत्साह असतो, विशेष करून सकारात्मक ऊर्जा असते. मग आता ह्या काळात सगळे देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. हे मानलं जात नाही तर हे सिद्ध आहेत. म्हणजेच सिद्ध झालेलं आहेत बऱ्याच वेळा. ज्यांनाही याचे अनुभव आलेले आहेत त्यांच्या मुखातून बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. पण त्यामुळे त्यांना प्रश्न असे पडतात की खरंच असं माझ्यासोबत होऊ शकतं का? हो, नक्कीच. मग आता त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्याची पूजा अर्चना आपण केलीच पाहिजे. म्हणजे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा ही करायलाच पाहिजे, त्यांची आराधना करायला पाहिजे. ते आपल्याला स्वतःहून सल्ला देतात की बाबा तुला ब्रह्ममुहूर्तावर जाग आलेली आहे, आता उठ आणि तुझ्या देवतेची सेवा कर. या ब्रह्ममुहूर्तावर रोज तुम्हाला जर जाग येत असेल तर ही साधी गोष्ट नाहीये. तुम्ही उठून देवाची आराधना करावी अशी यामागे इच्छा असू शकते. काही शक्ती तुम्हाला मिळाव्यात म्हणून तुमची वाट पाहत असू शकतात. ही निसर्गातली सकारात्मक स्पंदने असतात. याद्वारे तुम्हाला सुख, समृद्धी, धन, धान्य प्राप्त होत असते. म्हणून या काळात जर तुम्हाला जाग आता आली तर देवाचं नामस्मरण करावं. त्या भगवंताचं नामस्मरण करावं, त्यांच्या साधनेत वेळ घालवावा. अनेकांना या गोष्टी सामान्य वाटतात किंवा त्यामागचे अर्थ समजत नाही. मात्र या काळात जाग आली, काही जण भूक लागली म्हणून खातात, मात्र तसं करू नये. आरोग्याच्या दृष्टीनेही ते हितकारक नसतं. यामुळे पचनक्रियेवर ताण येतो व अनेक आजार मागे लागतात. ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जाग आल्यास मनात नकारात्मक विचार आणू नये. यामुळे संपूर्ण दिवस तुम्ही तणावाखाली राहू शकता. मानसिक त्रास होऊ शकतो तुम्हाला. हा काळ शांत व प्रसन्न असतो, त्यामुळे दिवसभरात तुम्हाला पार पाडायच्या कामांचं नियोजन या काळात करावं. सकारात्मक विचार करावा. वारंवार ब्रह्ममुहूर्ताच्या काळात जाग येत असेल तर त्यामुळे घाबरून जाऊ नका. उलट नामस्मरण करा, जप करा, देवाची आराधना करा. यामुळे तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल व तुमच्या दिवसाची सकारात्मकतेने सुरुवात होईल. श्रोतेहो, आजची ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल मी आशा करते. आणि खरंच हा प्रयोग तुम्ही अवश्य करून बघावा. हा प्रयोग मी सुद्धा रोज करत असते. तुम्हीही करून बघा आणि तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल घडत आहेत ते मला अवश्य कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत, एका कथेसोबत, अनुभवासोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.